माझी इमेज डॅमेज करता करता पत्रकारांनी स्वतःची इमेज डॅमेज करून घेऊ नये. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाबळेश्वरमध्ये सल्ला. मी कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेत काम करत आहे. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मला माहिती आहेत. त्यांची उत्तरे देखील माहीत आहेत. काही वेळा अनावश्यकरित्या मीडिया ट्विस्ट करून लोकांसमोर दाखवते. मी पण आता मीडियासमोर जाताना विचार करतो. माझे त्यांना सांगणे आहे की तुम्ही तुमची इमेज सांभाळा. माझी इमेज डॅमेज करता करता तुमची इमेज डॅमेज होऊ नये. पारदर्शक कारभारामुळे माझी इमेज आहे, असा टोला कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी लगावला. कृषीमंत्री तथा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती माणिकराव कोकाटे हे महाबळेश्वर येथील वेण्णालेक नजीक महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत अतिथीगृह भूमिपूजनासाठी गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चिमटे काढले. माझा हेतू एकदम शुद्ध आहे. मी सत्य बोलतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुळात मी कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून संघटनेत काम केलेलं आहे आणि जनमानसाचे प्रश्न मला माहिती आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न मला माहिती आहेत. त्यांची उत्तरं पण माहिती आहेत आणि काही वेळा अनावश्यकरित्या मीडिया ट्विस्ट करून या ठिकाणी लोकांसमोर दाखवतो. मग मी आता मीडियासमोर जायचं कधी आपण विचार करतो. पण मी म्हटलं असं नका करू तुम्ही, की तुम्ही तुमची पण इमेज सांभाळा ना. इमेज माझी डॅमेज करता करता तुमची इमेज डॅमेज नको व्हायला. माझी इमेज तर माझं ट्रान्सपरन्सी काम आहे. मी एकदम पारदर्शी माणूस आहे. मी याच्यामध्ये माझा हेतू काय, माझ्या कुठल्याही बोलण्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे? माझा व्यक्तिगत कवडीचाही स्वार्थ. कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा. अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांचे रस्ते विकास महामंडळ आणि मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वासना नदीपात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे. शहरातील रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी 11:15 वाजता अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गाच्या प्रलंबित कामाविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, नगरसेवक सागर बिरकर, संतोष नलावडे, प्रदीप बोतालजी यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विशद करत कोरेगावकर नागरिकांच्या भावना या तीव्र झाल्या असून नगराध्यक्षांनी या संदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असल्याचे स्पष्ट केले. रस्ते विकास महामंडळाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे सदरची कामे रखडली असल्याचे सांगितले. या कंपनीकडून काम काढून घ्यावे यासाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला असल्याचेही सांगितले. 2013 साली सदरचे काम मंजूर झाले असून त्यावेळी या कामांना जिओ टॅगिंगची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले, किती अपूर्ण आहे याबाबत माहिती देता येणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदार कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी केवळ वेळ काढूपणा करत येत्या 15 दिवसात काम सुरू करत असल्याचे सांगितले. राहुल प्रकाश बर्गे यांनी रस्ते विकास महामंडळाने ठेकेदार कंपनीने चुकीची माहिती प्रशासनाला देऊ नये असे स्पष्ट करत प्रशासनाने वस्तुस्थिती पाहावी आणि मगच निर्णय घ्यावा अशी विनंती केली. कोरेगाव शहर किंवा तालुक्यापुरते हा महामार्ग महत्त्वाचा नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. परिसरात ऊस क्षेत्र जास्त असून सुमारे 12 ते 15 साखर कारखान्यांची ऊस वाहतूक या महामार्गावरून होते, असे निदर्शनास आणून दिले. कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्याची मागणी आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे. सध्याच्या ठिकाणी दुसरा पूल उभारला तरी तो कमी उंचीचा होणार असून कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. पर्यायाने वाहतूक कोंडी होते, असे निदर्शनास आणून दिले. 0.75 मीटरने पुलाची उंची वाढवून काही होणार नाही. नव्याने डिझाईन तयार करून पुलाची उंची रेल्वेच्या पुलाएवढी करणे आवश्यक आहे. त्यातून महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे राहुल प्रकाश बर्गे यांनी उदाहरणासह पटवून दिले. शहरातील साखळी पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारणे आवश्यक असल्याचेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. जुन्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ठेकेदार कंपनीने कापली असून नव्याने झाडे लावलेली नाहीत, असा मुद्दा राहुल बर्गे यांनी उपस्थित
उपस्थित केला त्यावर कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदार कंपनीने झाडे लावली होती, मात्र लगेच शेतकरी काढून टाकतात असा अहवाल ठेकेदार कंपनीने दिला असल्याचे सांगितले। त्यावर संतप्त झालेल्या राहुल बर्गे यांनी जर झाडे लावलीच नाहीत तर शेतकरी काढतील कसे? आपण खोटे सांगू नका, झाडे लावली नाहीत तर नाहीत असे स्पष्ट करा अशी मागणी केली। त्यावर कार्यकारी अभियंता निरुत्तर झाल्या। महेश बर्गे यांनी झाडाबाबत प्रश्न उपस्थित करून जिओ टॅगिंगचा मुद्दा उपस्थित केला। त्यावर टेंडरमध्ये हा मुद्दाच नसल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगताच महेश बर्गे यांनी 2013 साली टेंडर काढले तेव्हा सुद्धा जिओ टॅगिंग होते असे निदर्शनास आणून दिले। एकूणच रस्ते विकास महामंडळ आजच्या बैठकीत आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट झाले। महेश बर्गे यांनी ठेकेदार कंपनीने पोट ठेकेदार नेमल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप केला। ठेकेदार कंपनीमुळे अनेक अपघात झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे। या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, तरी देखील ठेकेदार कंपनी जुमानत नसेल तर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा अशी विनंती केली। कार्यकारी अभियंता यांनी माझी नियुक्ती होण्यापूर्वीचे काम आहे, आमच्या हातात जेवढे आहे तेवढे मी करत आहे, माझे रिपोर्टिंग करण्याचे काम आहे। मंत्रालयात याबाबत प्रस्ताव सादर केला आहे, लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले। त्यावर राहुल प्रकाश बर्गे, महेश साहेबराव बर्गे आणि सुनीलदार बर्गे यांनी केवळ काम काढून घेतले तर कोरेगावकरांवर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे। सदर ठेकेदार कंपनी ब्लॅक लिस्टेड करावी आणि त्यांच्या दंडात्मक कारवाई करून चालणार नाही तर त्यांच्या थेट कारवाई करावी अशी मागणी केली। रेल्वे मंत्रालयाची भारत गौरव ट्रेन साताऱ्यात दाखल, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले स्वागत। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून रेल्वे मंत्रालयाच्या भारत गौरव ट्रेन उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ले यांची ओळख व्हावी म्हणून त्या ठिकाणचे सर्किट निर्माण व्हावे म्हणून एक विशेष रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिनांक 9 जून रोजी मुंबईमधून सुरू झाली आहे। सातारा रेल्वे स्थानकावर गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोहोचली। अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला। यावेळी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने पंकज चव्हाण व मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट विनीत विलास पाटील, सातारा रेल्वे स्थानकाचे राजकुमार साळवे मानकर, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे नवीन कुमार सिन्हा, कमल कटेत यांची यावेळी उपस्थिती होती। सातारा शहरातील प्रसिद्ध गंधतारा झांज पथकाच्या सदस्यांनी त्यांच्या पारंपरिक वाद्याच्या निनादात स्वागत केले। सर्व पर्यटक प्रवासी यांचे गुलाबपुष्प, सातारी कंदी, पेढा देऊन स्वागत करण्यात। शेतकरी केंद्रस्थानी ठेवून बाजार समित्यांनी सुविधा पुरवाव्यात, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, सातारा येथे कार्यशाळा। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बाजार समित्या कार्यरत असून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून बाजार समित्यांनी सुविधा पुरवाव्यात असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांनी केले। पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील 10ही बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांच्यासाठी सातारा येथे गुरुवारी दुपारी 2 वाजता पणन विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेचे उद्घाटन सुद्रिक यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, सहाय्यक निबंधक संजय जाधव, DMI अच्युत सुरवसे, कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, पणन मंडळाचे अधिकारी अमोल भोंग, महेश जगताप, प्रसाद भुजबळ, शशिकांत भरणे यावेळी उपस्थित होते। बदलत्या काळात बाजार समितीने पायाभूत सुविधा अधिक बळकट करणे गरजेचे आहे। बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे असे आवाहन सुद्रिक यांनी केले। डॉक्टर सुभाष घुले यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली। बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ई-वाचनालय सुरू करण्याचे आवाहन केले। सातारा जिल्ह्यातील शेतकरी केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी कामकाज करावे असे आवाहन डॉक्टर सुभाष घुले यांनी केले। यावेळी राज्यस्तरीय रँकिंगमध्ये कोल्हापूर विभागात अनुक्रमे 2 व 3 क्रमांक पटकावल्याबद्दल फलटण व लोणंद बाजार समितीचे सभापती, उपसभापती, पदाधिकारी व सचिव यांचा सत्कार करण्यात आला। नशीब बलवंतर म्हणून जीव वाचला। शिरंबे येथे राहत्या घराजवळ नारळाच्या झाडावर वीज पडली, संपूर्ण घरातील लाईटचे वायरिंग जळाले, 90,000 रुपयांचे नुकसान।
कोरेगाव तालुक्यातील शिरंबे परिसरात बुधवारी रात्री 8:30 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या दरम्यान शेतकरी संजय उर्फ संदीप शिवाजी भोसले यांच्या राहत्या घराजवळ नारळाच्या झाडावर वीज पडली। सुदैवाने जीवितहानी व पशुहानी झाली नाही। भोसले यांच्या घरातील इलेक्ट्रिक वायरिंग आणि विद्युत उपकरणे जळाली। गुरुवारी सकाळी 11:30 वाजता महसूल विभाग आणि महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला। सुमारे 90,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। कोरेगाव तालुक्याला बुधवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले। शिरंबे येथील संजय उर्फ संदीप शिवाजी भोसले यांचे राहते घर असून घराजवळ जनावरांचा मोठा गोठा आहे व लगत नारळाची झाडे आहेत। 8:30 वाजण्याच्या सुमारास नारळाच्या झाडावर वीज पडली। त्यानंतर भोसले यांच्या घरातील इलेक्ट्रिक वायरिंग आणि उपकरणे जळून खाक झाली। ग्रामस्थांनी तातडीने महावितरण कंपनीच्या अभियंता व लाईनमन यांना घटनेची माहिती दिली। गुरुवारी मंडल अधिकारी किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंडराव यांच्यासह महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला। त्यामध्ये सुमारे 90,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे।